नमस्कार. सामना ऑनलाईनच्या या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमातील धर्मवीर आनंदिके यांची मुख्य भूमिका साकारणारे प्रसाद ओक आपल्यासोबत आहेत. 13 मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, संवाद साधणार आहोत. या सिनेमाविषयी जेव्हा तुम्हाला विचारलं तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया होती? मंगेश माझा खूप जुना मित्र देसाई, जो या चित्रपटाचा निर्माता आहे. त्याने एक दिवशी अचानक मला फोन केला आणि तो मला म्हणाला, मोकळा आहेस का? तू? म्हणलं मोकळा आहे. तर म्हणलं ठाण्यात एक लुक टेस्ट करायची. तर मी म्हटलं बरं येतो. मी घरीच होतो, काही काम नव्हतं. गेलो ठाण्यात. लुक टेस्टच्या इथे विद्याधर भट्टे आमचे मेकअप डिझायनर, खूप सिनियर रंगभूषाकार आहेत ते होते. ते म्हणाले बस करूया आपण मेकअप. तर मेकअप सुरू केला आणि मला मला अंदाज येत नव्हता. डोळ्यांखाली खूप काळं रापलेलं स्किन, त्याचा इफेक्ट त्यांनी दिला मेकअपनी. मग मोठी दाढी लावली, मिशी लावली. तर मला वाटलं की कुठलं ऐतिहासिक प्रोजेक्ट आहे की काय, मला कळायलाच तयार नव्हतं. मी थांबून मंगेशला बोलवलं परत. म्हटलं अरे कसली लुक टेस्ट करतोय आपण, मला सांग तर. तो म्हणाला अरे मी धर्मवीर नावाचा एक चित्रपट प्रोड्यूस करतोय. आणि मी म्हटलं धर्मवीर म्हणजे दिघे साहेब? तर तो म्हणाला हो. मी म्हटलं बरं, पण मग माझी लुक टेस्ट कशासाठी, कुठल्या कॅरेक्टरसाठी? तो म्हणाला दिघे साहेबांच्या कॅरेक्टरसाठी. मी उडलोच खुर्चीतनं. मी म्हटलं अरे तू तू बरा आहेस ना? एवढ्या मोठ्या माणसाच्या भूमिकेसाठी मला बोलवतोय असं कॅज्युअली, ये ठाण्यात लुक टेस्ट करून. माझा काही अभ्यास नाहीये, मला काही वेळ मिळाला नाही. तो म्हणला नाही तू टेन्शन नको घेऊ, आत्ता फक्त लुक कसा दिसतोय एवढंच बघायचंय. जर तू फायनल झालास तर तुला अभ्यासाला वगैरे आपण प्रॉपर वेळ देऊ, रिसर्चला वगैरे. पण दिसणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, सगळ्यात आधी आमच्यासाठी. त्यामुळे अनेक जणांच्या लुक टेस्ट झालेल्या आहेत आणि तुझं नाव खूप प्रकर्षाने पुढे आलं. आम्हाला वाटत नव्हतं की तू दिसशील. मी म्हटलं मलाही वाटत नाही मी दिसेन. तो म्हटला नाही, म्हणूनच आपण एक लुक टेस्ट ट्राय करू, बघूया काय होतं. मी प्रचंड म्हणजे कन्फ्युज्ड, घाबरलेला, अशा सगळ्या मनाच्या अवस्थेत मी ती लुक टेस्ट दिली. ती अप टू द मार्क नव्हती, म्हणजे माझ्याकडून नाही, पण मेकअप वाईजच थोडं केसांच्या टेक्स्चरचा प्रॉब्लेम होता, नाकाचा प्रॉब्लेम होता, दातांचा प्रॉब्लेम होता. दिघे साहेबांचं नाक माझ्यापेक्षा खूप वेगळं आहे. माझं नाक थोडंसं वाकडं आहे. मी लहानपणी पडलो होतो, त्यामुळे माझं थोडंसं वाकडं आहे नाक. दिघे साहेबांचं नाक खूप वेगळं होतं. आणि दिघे साहेब हसले की त्यांच्या ओठांमधून त्यांचे वरचे दात दिसायचे, माझे दिसत नाहीत नॉर्मल मी हसलो तर. ते दातांचं काय करायला लागेल, केसांचं काय करायला लागेल, याच्यावर त्यांची चर्चा झाली. आणि विद्याधर भट्टे खूप सिनियर आणि खूप अनुभवी रंगभूषाकार आहेत. त्यांनी 4-5 दिवसात त्या सगळ्याचं सोल्युशन काढलं, माझ्या दातांचं माप वगैरे घेतलं आणि 5-6 दिवसांनी मला परत लुक टेस्टला बोलवलं. ती लुक टेस्ट अप टू द मार्क होती, जशी हवी तशी होती. गंमत अशी झाली की शशी जाधव नावाचे मंगेशचे मित्र आहेत, जे दिघे साहेबांबरोबर ज्यांनी अनेक वर्ष लहानपणापासून त्यांनी घालवलेली आहेत, ठाण्यातलेच आहेत ते. तर ते शशी जाधव त्या दिवशी मंगेश आणि प्रवीणसाठी जेवणाचा डबा घेऊन येणार होते. तर ते त्या रूममध्ये आले आणि ते येत असतानाच मी पूर्ण मेकअप करून बाहेर आलो. तर त्यांच्या हातात त्यांचा डबा थरथरायला लागला. त्यांनी तो असा पटकन ठेवून दिला. घळाघळा रडायला लागले मला बघून. आणि तेवढ्यात मंगेश आला मागून आणि मंगेश म्हणाला शशी काय आलं? तर तो म्हणाला अरे हे दिघे साहेब आहेत. तर मंगेश म्हणाला की झालं प्रसाद, आपल्याला पहिली पावती मिळाली. त्याला माहितीच नाहीये की इथे काय चाललंय, कोणासाठी आपण. आणि तो अत्यंत सच्चा कार्यकर्ता आहे त्यांचा, दिघे साहेबांचा. आणि त्याच्याचकडनं पहिली अशी रिॲक्शन म्हणजे आपण लढाई सुरुवात केली आहे जिंकायला, आता त्याचा शेवट थोड्याच वेळात होईल त्या लढाईचा. म्हटलं काय करणारस तू आता? तो म्हणला आता तुझं शूट जे करू आपण, फोटो व्हिडिओ सगळे, ते शिंदे साहेबांना पाठवणार आणि फायनल अप्रुव्हल त्यांचं घेणार. मग माझे फोटोग्राफ्स काढले, व्हिडिओ शूट केले गेले आणि ते शिंदे साहेबांना पाठवले. आणि शिंदे साहेबांनी पण त्या दिवशी माझं नशीब फळफळलंच होतं. शिंदे साहेबांनी बघता क्षणी असं सांगितलं मंगेशला की ताबडतोब तुमच्या ऑडिशन, लुक टेस्ट सगळं थांबवा, प्रसाद ओकच दिघे साहेब करणार. मला फार तो जवळ गेल्यासारखा वाटतोय.
आणि मग शिक्कामोर्तब झालं त्या दिवशी माझ्या याच्यावर आणि मग तो प्रवास सगळा सुरू झाला. पण मी प्रचंड वेगवेगळ्या भावना होत्या मनात. पहिल्या दिवशी पण, दुसऱ्या दिवशी रुपटे झाली, त्या दिवशी पण. फायनली एका आर्टिस्टला सतत खूप भूक लागलेली असते का चांगल्या भूमिकेची. आणि असं कित्येकदा झालेलं आहे माझ्या बाबतीत, प्रत्येकाच्या बाबतीत होतो की इथपर्यंत घास येतो, कुठे ना कुठेतरी माशी शिंकते आणि तो निघून जातो. पण हा घास इतका पौष्टिक होता की तो तोंडाशी येऊन जाणं मला परवडलं नसतं, मला त्याचा त्रास झाला असता, कुठल्याही ऍक्टरला झाला असता. त्यामुळे ते मधले 6 दिवस आहेत पुन्हा लुक टेस्टचे आणि फायनल होण्यापर्यंत, ते तो फार डेंजरस काळ होता माझ्या आयुष्यातला, ते 5-6 दिवस. पण फायनली झालं. नाव इट्स ऑन. आता जसा शशीदादाचा तुला एक आता किस्सा सांगितला, जसं सेटवर तू शूटिंग करताना एखाद्या व्यक्तीने तुला बघितलं दिघे साहेबांच्या लुकमध्ये आणि तू असा खूप भावूक झालाय, त्याने एखादा प्रसंग सांगितलाय, असं काही घडलं का? आणि जिकडे जातो तिकडे तू लोक नतमस्तक होतात अक्षरशः. आपण बघितलं हवाई युद्धामध्ये पण जाताना अक्षरशः लोक पाया पडतात, एक त्यांच्याविषयी खूप लोकांना आदर आहे. तर एक ती जबाबदारी वाढली होती का तुझी? जबाबदारी तर वाढलीच आहे, प्रचंड वाढली आहे. अभिनेता म्हणून जास्त वाढली आहे, कारण जास्त अपेक्षेने लोक पाहायला लागले. आणि त्याचं कारण असं झालं की गेले 6.5 वर्ष मागची माझे स्वतःचे 3 चित्रपट बॅक टू बॅक आले. कच्चा लिंबू 2017ला आला, त्याची तयारी 2015ला मी सुरू केली. 2019ला हिरकणी आला आणि आता चंद्रमुखी आला आता 15 दिवसांनी. या तिन्ही मोठ्या फिल्मच्या दिग्दर्शनात मी गेली 6-6.5 वर्ष पूर्ण अडकल्यामुळे किंवा झोकून दिल्यामुळे इंडस्ट्रीनी परस्पर असा समज करून घेतला की आता प्रसाद डिरेक्टर झाला, आता काही तो ऍक्टिंग करत नाही. आणि त्यामुळे ऍक्टिंगची कामं खूप कमी आली या 6-7 वर्षात. पण तो समज या चित्रपटाने परत एकदा मोडला जाईल, कारण नाही, ऍक्टिंग पण करतोय तो. आणि सो तो मला ऍक्टर म्हणून जे गरजेचं होतं खूप, की मी स्वतःहून कुठे स्टेटमेंट केलं नव्हतं की मी आता ऍक्टिंग करणार नाहीये. पण इंडस्ट्री स्वतःचे रूल स्वतः ठरवते आणि ते फॉलो करते. पण यामुळे ते ब्रेक व्हायला मदत होईल असं मला वाटतं. आणि आम्ही शूटिंगच्या पहिल्या दिवशी जेव्हा मी पूर्ण मेकअप करून बाहेर आलो, तेव्हा मदन कदम, आडनाव माझं चुकत असेल, कदम किंवा निकम काहीतरी आहे, मदन नावाचा दिघे साहेबांचा एक सहकारी आहे, ज्याचं आदल्या दिवशी डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं. आणि डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की 48 तास तुम्ही घराच्या बाहेर पडायचं नाहीये, सनलाईट तुम्ही घ्यायचा नाहीये डोळ्यावर. ते न ऐकता तो माणूस मी दिघे साहेबांच्या रूपात कसा दिसतोय हे पाहायला सेटवर आला होता. आणि ज्या क्षणी मी व्हॅनिटीतनं बाहेर आलो, डोळ्यांचं ऑपरेशन झाले असताना त्यांची भयंकर निगा राखायला लागते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अशा परिस्थितीत तो माणूस ओक्सा बोक्शी रडायला लागला. त्याला इतका त्रास झाला की तो माझ्या पाया पडायला गेला आणि चक्कर येऊन तिथेच कोसळून पडला. डे 1 पहिला सीन सुरू करायच्या आधीची ही रिॲक्शन आहे. आणि रोजच लोक मला बघायला यायचे, मला भेटायला यायचे, दिघे साहेबांचे किस्से सांगायचे, त्यांच्या आठवणी सांगायचे. आणि एका माणसाविषयी कन्सिस्टंटली शेकडो माणसं इतकं भरभरून बोलतायत, हे मी आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलं. त्यामुळे मला फार त्या सगळ्या प्रक्रियेची गंमत वाटत होती. याला धरून एक प्रश्न आहे की काही मंत्री, खासदार पण हे चित्रपटाचं शूटिंग पाहिले, काय त्याचं काही दडपण असायचं? नाही, दडपण नसायचं, असं काही दडपण नसायचं. म्हणजे खूप जण येऊन गेले, राजन विचारे साहेब येऊन गेले, शिशिर शिंदे साहेब येऊन गेले, माननीय राऊत साहेब येऊन गेले, खूप लोक सेटवर येऊन गेले. पण त्यांना उत्सुकता असायची की मी दिसतोय कसा. काम मी इतके वर्ष करत असल्यामुळे किंवा वेगवेगळ्या मीडियम्समधून माझं काम बघितल्यामुळे लोकांना कदाचित ऍक्टर म्हणून शंका नसावी माझ्याबद्दल, की बरं काम नक्कीच करीन एवढी आशा किंवा खात्री असेल. पण मी दिसतोय कसा ह्याची फार उत्सुकता होती. आणि ह्या सगळ्यांच्या रिॲक्शन्स पण इतक्या मजेदार आणि इतक्या महत्वाच्या होत्या माझ्यासाठी. शिशिर शिंदे साहेब पाहतच राहिले माझ्याकडे, राजन विचारे साहेबांनी असं वाकून हे केला, राऊत साहेब म्हणाले, अरे काय दिसतोयस प्रसाद, डिक्टो. क्षणभर आनंद झाल्यासारखं वाटलं, असं राऊत साहेब म्हणाले. पण ते मी फार एन्जॉय करत होतो ती प्रोसेस. दडपण असं या माणसांचं तसं काही नव्हतं, कारण मला त्यांची रिॲक्शन बघणं जास्त गरजेचं होतं. ती निगेटिव्ह आली असती तर दडपण आलं असतं, पण सुदैवाने तसं झालं नाही. त्यांच्या कुटुंब
त्यांच्या प्रतिक्रिया कशा? त्यांची सख्खी बहीण मला डायरेक्ट म्युझिक लॉन्चमध्येच भेटली आहे, अरुणाताई. आणि त्यांनी मला पाहता क्षणी आनंद अशी हाक मारली आणि मला जवळ घेतलं. मला माझ्या गालावरनं हात फिरवत ते म्हणाले की माझा आनंद परत आला आहे. आता ह्याच्यापेक्षा मोठी कॉम्प्लिमेंट काय असू शकते एखाद्या नटासाठी, त्या भूमिकेसाठी. सर्वोच्च कॉम्प्लिमेंट माझ्या आयुष्यातली. साहेबांविषयी कोणतं साहित्य उपलब्ध नाही, व्हिडिओज वगैरे, तुम्ही चित्रपटाच्या व्यक्तिरेखेची तयारी कशी केली? आणि मी त्यांना कधी पाहिलंही नाही आयुष्यात, कधी भेटलोही नाहीये. जे काही तुरळक व्हिडिओ त्यांचे अवेलेबल आहेत त्याची मी पारायणं केली जवळपास. सतत ते व्हिडिओज बघायचो. त्यांचे फोटो खूप अवेलेबल आहेत, म्हणजे नेटवर पण आहेत, प्रत्यक्ष हार्ड कॉपी पण मंगेशकडे, आमचे सचिन जोशी, राहुल लोंढे, अशा अनेक, गिरीश शिलोत्री, त्यांच्या जवळपासच्या माणसांकडे, गिरीश शिलोत्रींकडे तर जवळपास 800,000 फोटोचा गठ्ठा आहे. त्यांनी ते सगळे फोटो मला आणून दाखवले. मी ते फोटो जास्तीत जास्त ऑब्झर्व करायचो. त्या फोटोमध्ये दिघेसाहेब उभे कसे आहेत, बसलेत कसे, कार्यकर्त्यांबरोबर असताना कसे बसलेत, कुत्र्यांशी खेळताना कसे बसलेत, कसे त्यांची बॉडी लँग्वेज काय सांगतेय, लहान मुलांच्या बरोबर कसे आहेत, हे ऑब्झर्व करत 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 एक एक गोष्ट उतरवत गेलो त्या. मला सर्वात महत्वाचं होतं की डोळे, ते डोळ्यातून जास्त व्यक्त व्हायचे. त्यासाठी काय स्पेशल तयारी केली? मगाशी पण मी हे सांगितलं, ऍक्च्युली खूप फिल्मी वाटेल पण ते खरं आहे. कारण जी व्यक्ती आज नाहीये तिचा अभ्यास करायचा आहे, तिला भेटलो नसताना, दुर्दैवाने तिच्याबद्दलचं काही साहित्य उपलब्ध नसताना, तर मी दिघे साहेबांचा फोटो आहे माझ्याकडे आयपॅडमध्ये माझ्या. तो फोटो मी 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास, पाऊण तास, 1 तास असं बघत बसायचो. काहीच करायचो नाही, बघत बसायचो तासन-तास की काय या चेहऱ्याची गंमत काय आहे. खूप ऑब्झर्व केल्यानंतर मला असं लक्षात आलं की डोळे हा त्यांचा आत्मा आहे. कारण ते बोलायचे खूप कमी, भाषण तर ते करायचेच नाहीत. कित्येक किस्से आम्हाला असे कळले की ते काम करतायत आणि नुसतं असं बघितलं की समोरच्या कार्यकर्त्याला कळायचं चहा हवाय, नुसतं बघण्यात न कळायचं चहा हवाय, किंवा असं काही लिहायला गेले आणि इकडे बघितलं की त्याला कळायचं की फुलस्केप पेपर हवाय. सांगायचे पण नाहीत काय हवंय, नुसतं डोळ्यातून कळायचं त्यांच्या. इतके बोलके डोळे होते. आणि एका क्षणी मला स्ट्राईक झालं की यार ही डोळ्यांची गंमत आहे, ती आली पाहिजे. आणि मग मी वेगवेगळ्या प्रकारे माझा प्रयत्न करत होतो त्यांच्यासारखे डोळे करून बघण्याचा. एकदा रात्री 1:30-2 वाजता मी त्यांच्यासारखे डोळे करून बसलो होतो एकटाच. 1:30 वाजता रात्री, बायको, मुलगा सगळे झोपले होते आणि मी माझा एक्सरसाइज म्हणून मी करून बघत होतो. अचानक मुलगा आला बेडरूम मधनं बाहेर. त्याला तहान लागली म्हणून तो पाणी प्यायला आला आणि त्याला दिसलं हॉलचा लाईट चालू म्हणून तो बघायला आला बाहेर. तर मी एकटा टक लावून असं बसलो होतो. त्याला वाटलं बाबाला वेळ लागला म्हणून तो, बाबा काय झालं बाबा, असं घाबरला एकदम. तो म्हणलं नाही काही नाही, मी माझा एक्सरसाइज करतोय. तो म्हणाला कसला एक्सरसाइज करतोयस, तू बसलायस सोफ्यावर. म्हणलं अरे एक्सरसाइज म्हणजे मी व्यायाम नाही करत आहे, मी रोलचा एक्सरसाइज करतोय, फेशियल एक्सरसाइज करतोय, डोळ्यांचा एक्सरसाइज करतोय. तर तो म्हणाला हो अच्छा, दाखव मला काय करतोयस. मग मी त्याला दाखवलं. मग तो मला म्हटलं कशासाठी करतोयस तू. म्हटलं हे दिघे साहेबांचा रोलसाठी. तर तो म्हणाला हा तो तुझ्या टॅबमध्ये जो फोटो आहे तो. म्हटलं हा. अरे सेम आहेत बाबा डोळे आत्ता तुझे त्यांच्यासारखे, सेम त्या माणसासारखे डोळे आहेत, करतोयस तू. म्हणलं हो तुला वाटतंय असं. हो वाटतंय. मी म्हटलं मी तुला उद्या गेलो की दाढी मिशी लावून आणि असे डोळे करून फोटो पाठवतो, मग तू सांग मला काय वाटतं. मुलगा म्हटला बरं. मग दुसऱ्या दिवशी जी आमची लुक टेस्ट होती, फायनल लुक टेस्ट, त्यात तो फोटो मी माझ्या मुलाला पाठवला आणि तो म्हणाला अरे बाबा मी आत्ता नेटवर बघितला आणि तुझा, अरे सेम आहे फोटो, सेम दाढी मिशी सेम आणि डोळे पण सेम, सॉलिड, कर तू मस्त करशील. अशी माझ्या मुलाची रिॲक्शन आहे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने ते डोळे ऍब्झॉर्ब करण्याचा मी प्रयत्न केला. आणि मी शूटिंगला जायच्या आधी मी असं म्हणायचो मनात, दिघे साहेब मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे खूप, अदरवाईज ही भूमिका
पेलता येणं मुश्किल आहे, कारण खूप मोठा डोलारा आहे, प्रचंड मोठा आवाका आहे या माणसाचा आणि त्याच्या भूमिकेचा पण ऑब्व्हियसली. सो मला माझ्यावर तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि तो आशीर्वाद एकाच रूपात मला तुम्ही दिलात तर फार बरं होईल. तुमचे डोळे मला द्या, असं मी हात जोडून म्हणायचो त्यांना आणि शूटिंगला जायचो. आणि लोक थक्क असायचे आजूबाजूचे. आता मीच असं कौतुक करणं मला फार ऑड वाटतंय, पण लोक असे थक्क व्हायचे बघून, कारण मी दिवस दिवस त्या बेअरिंगमध्ये तसाच असायचो. जेवढी मजा मस्ती भंकस मी नॉर्मल ह्युमन म्हणून करतो, तसं मी काहीही केलं नाही 55 दिवस. तो त्या फील्डमध्ये मला राहता यावं म्हणून. हा तुमच्या कारकिर्दीतला सर्वात कठीण रोल आहे असं 100%. असा एखादा सीन जो करताना खूप अवघड गेला? अख्खी फिल्म अवघड आहे, एक सीन नाही, अख्खी फिल्म अवघड आहे. एखादा सीन जो करताना तुम्हाला तुम्ही खूप भावुक झाला किंवा असं काही तुम्हाला त्रास झाला असं काही आहे का? आहे, दुर्दैवाने मी आत्ता तो सांगू शकत नाही, कारण चित्रपट आला नाही अजून. चित्रपट आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो तुफान चालला तर तुम्ही प्लीज माझी मुलाखत परत घ्या आणि हा प्रश्न मला परत विचारा, कारण मला याचं उत्तर द्यायचं आहे, फक्त मी ते आत्ता देऊ शकत नाही. दादा 30 वर्षाच्या कारकिर्दीत 95 सिनेमानंतर पहिला टायटल रोल ही खंत नाही वाटत का की इतका वेळ का लागला या गोष्टीसाठी? दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे की आशियातल्या सर्वात मोठ्या होर्डिंगवर मराठी अभिनेत्याचा पहिल्यांदा फोटो लागतो. 30 कोटी कटआउट्स लागत आहेत, तर ही एक चांगली पण बाब आहे. तर कसं आहे याच्याकडे? भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. थोडासा उशीर आहे झालाय. मीच माझ्या स्टेटमेंटमध्ये असं बोललोय की इतक्या उशिराने न्याय मिळालाय, पण मिळालाय आणि तो इतका बँग ऑन मिळालाय की अजून काय पाहिजे असतं एखाद्या नटाला, की धर्मवीरांचा बायोपिक आणि त्याच्यात धर्मवीरांचा रोल, ज्याला इतक्या अफाट शेड्स आहेत, ज्यांचे लाखो करोडो चाहते आहेत, ज्यांना देव मानतायत लोक, कित्येक लोकांच्या घरात देवाऱ्यात दिघे साहेबांचा फोटो आहे, अशा माणसाची भूमिका करायला मिळतीये. मला असं वाटतं की तो कदाचित वाट बघत असेल की तुला लेट देतो, पण असं देतो की तू वारंवार माझं नाव काढशील. सो नॉट बॅड, खंत नाहीये, जे आहे त्याच्यात आनंद आहे, अभिमान आहे डेफिनेटली. माझा पुढचा प्रश्न असा होता की त्याच्यात आनंद दिघे म्हणून भूमिका निभावत असताना तुमचे काही सीन्स मकरंद पार्थेंसोबत आहेत, जे माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका करणार आहेत या चित्रपटामध्ये. त्यावेळेला सेट मधलं वातावरण कसं असायचं किंवा एकंदरच मी तेच म्हणालो, हो मी तेच म्हणालो की मुळात विद्याधर भट्टे काकांनी सगळ्यांचेच गेटअप इतके अप्रतिम आणि हुबेहूब केले की मला माहितीये मकरंद पाध्ये माझा खूप वर्षांपासूनचा मित्र आहे. मोरची मावशीमध्ये तो काम करायचा तिथपासून तो माझा मित्र आहे, पण मला व्हिज्युअलाइजच होत नव्हतं की मकरंद पाध्ये बाळासाहेबांच्या भूमिकेत कसा दिसेल. आणि मी सेटवर जाऊन बसलो होतो, तो तयार होत होता गुरुपौर्णिमेच्याच सिक्वेन्सला, आणि मकरंद जेव्हा आत आला मी खाडकन उठलो फक्त त्याच्या लुकमुळे. तर मला असं वाटतं भट्टे काकांनी ही एक ही कमाल केली. आणि मकरंद सुद्धा असाच आहे, एकदम हसरा खेळकर आहे, गमतीशीर स्वभावाचा आहे, खूप गप्पा मारणारे आहोत आम्ही सगळेच राहतात. म्हणजे प्रसाद खांडेकर आहे फिल्ममध्ये, विघ्नेश जोशी आहे, विजय निकम आहे, जेवढे ऍक्टर्स आहेत सगळे आम्ही खूप जुने मित्र आहोत, खूप एकमेकांशी गप्पा मारणारे आहोत. पण या फिल्मचं सेटवरचं वातावरणच एवढं काय म्हणूया सिरियस नाही, पण त्या वातावरणात एक ऑरा होता. मग तो दिघे साहेबांचा असेल, तो बाळासाहेबांचा असेल, प्रकाश परांजपेंचा असेल, मोदांचा असेल, म्हणजे विलास जोशींचा असेल, कुणाचाही असेल, राजन विचारांचा असेल, पण त्या सगळ्या व्यक्तिमत्वांच्या ऑरानी ते वातावरण इतकं भरलेलं होतं, भारलेलं होतं खरं तर. त्यामुळे वेगळ्याच वातावरणात अख्खा चित्रपट शूट केला आम्ही सगळ्यांनीच. दादा तू स्वतः यशस्वी दिग्दर्शक आहे, पण जेव्हा आपण इतर दिग्दर्शकांच्या खाली काम करतो तर तुझ्या आता दिग्दर्शक कधी तेव्हा तिकडे डोकावतो का की हे नाही असं करायला पाहिजे, की तू डिरेक्टर ऍक्टर म्हणून पूर्णपणे त्याच्या विजनवर विश्वास ठेवतो? करेक्ट. मी जेव्हा डिरेक्टर असतो तेव्हा मी माझ्या ऍक्टरला असं कायम सांगतो की तुम्ही डिरेक्टरच्या विजनवर विश्वास ठेवला पाहिजे, त्याला सरेंडर केलं पाहिजे. तुमच्या ज्या काही शंका असतील ते तुम्ही विचार, पण फायनली तुम्ही डिरेक्टरच्या विजननीच काम करायला पाहिजे, कारण फिल्म हे डिरेक्टरचं मीडियम आहे, त्यांनी फिल्म पाहिलेली असते, त्यामुळे तो तुम्हाला सांगू शकतो करेक्ट. सो हे जेव्हा मी माझ्या ऍक्टर्सना सांगतो
सो सेम नियम मला लागू होतो, मी करून घेतो, की मी जेव्हा ऍक्टर म्हणून काम करतोय तेव्हा मला डिरेक्टरच्या विजननी काम करणं माझं कर्तव्य आहे. प्रश्नच येत नाही माझ्यातला डिरेक्टर डोकवायचा, चान्सच नाही. प्रवीण सरांच्या दिग्दर्शनाची कोणती गोष्ट आवडली, काय खास आहे? एक तर मुळात अत्यंत हुशार माणूस आहे प्रवीण, प्रचंड वाचन आहे. 7-8 महिन्याच्या रिसर्चवरती धर्मवीर सारखी फिल्म लिहिणं वॉज नॉट अ जोक, पण त्यांनी ते लिहिलंय पेललंय शिवधनुष्य. प्रचंड शेकडोनी तो लोकांना भेटला, कित्येक तासाचं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रवीणकडे आहे. त्यांनी मलाही ते ऐकवलंय. त्यांनी फार अप्रतिम स्क्रीन प्ले, अभ्यासाला ठेवावा युनिव्हर्सिटीनी, इतक्या उत्तम दर्जाचा स्क्रीन प्ले आहे सिनेमाचा. डायलॉग्स तर त्याची मास्टरीच आहे, प्रश्नच नाही. आणि मला तो आवडतो कारण त्याचे माझे विचार एकसारखे यासाठी आहेत की आम्हाला आमच्या आधीच्या प्रोजेक्टपेक्षा पुढचं प्रोजेक्ट वेगळं करायचं आहे, जे त्याचं पण तत्व आहे. देऊळबंद नंतर मुळशी पॅटर्न, मुळशी पॅटर्न नंतर हंबीरराव, हंबीरराव नंतर धर्मवीर. सेम विथ मी, हायकाय नाही काय कुठल्या जॉनरची फिल्म आहे, कच्चा लिंबू कुठल्या जॉनरची फिल्म आहे, हिरकणी कुठल्या जॉनरची आहे, चंद्रमुखी. सो प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा त्याचाही प्रामाणिक प्रयत्न आहे, माझाही प्रयत्न आहे. त्यामुळे आमच्या वेव्हलेंथ खूप पटकन जुळल्या आणि मुळात आम्ही पुण्यापासून एकत्र होत. मी कॉलेजपासून आमची मैत्री आहे आणि अत्यंत बुद्धिमान आणि वेगळ्या वाटेने विचार करणारा दिग्दर्शक आहे प्रवीण. आता प्रत्येक भूमिका कलाकाराला काहीतरी शिकवून जाते. तर या भूमिकेत त्याचे कोणते गुण आहेत जे तुला असं वाटतं भविष्यात हे गुण प्रसाद सोबत असायला हवे कायमस्वरूपी? जनसंचय दिघे साहेबांचा, प्रचंड प्रचंड माणूस, लाखो माणसं जोडलेली आहेत या माणसाने. आज त्यांना जाऊन 21 वर्ष झाली तरी सुद्धा लोकांच्या मनात आज ते जिवंत आहेत आणि नुसते जिवंत नाही आहेत तर दमदार जिवंत आहेत. म्हणजे दिघे साहेब म्हटलं की असं रक्त सळसळायला लागतं आज त्यांना फॉलो करणाऱ्या माणसांचं, त्यांच्या शिष्यांचं, त्यांच्या अनुयायांचं. सो मला असं वाटतं, आणि त्या काळात, ज्या काळात इंटरनेट, मोबाईल, वायफाय, व्हॉट्सॲप काही नसताना इतका जनसंपर्क दांडगा की एक मेसेज पोहोचवायचा तो वाऱ्याच्या वेगासारखा पसरायचा आणि पोहोचायचा. तर मला असं वाटतं अशी माणसं जोडता आली पाहिजेत मला. सर, गेटवे ऑफ इंडिया असेल किंवा नरिमन पॉइंट हे खूप कमी मराठी चित्रपट शूट झालेले आहेत, तर तिथे जाऊन सिनेमा शूट करण्याचा अनुभव कसा होता? अरे विलक्षण होता. ऍक्च्युली मी कच्चा लिंबू पण तिकडे केला, एक सीन शूट केला नरिमन पॉइंटला. पण नरिमन पॉइंटच्या पुढचा जो रॅम्प आहे जिकडे आत्ता तुम्ही बघितली आमची जीप उभी असते आणि तिकडे फार कमी वेळा परवानगी मिळते कारण ते खूप महागडं लोकेशन आहे आणि ते मराठी निर्मात्यांना सहसा परवडत नाही. पण या सिनेमाच्या बाबतीत बजेट हा विषयच नव्हता. ही मुळातच बिग बजेट फिल्म आहे, त्यामुळे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं ऑथेंटिसिटी जपण्याचा निर्माता दिग्दर्शकांनी फार प्रामाणिक प्रयत्न केलाय. सो तो जो स्पॉट आहे जिथे सीन दिसतो तुम्हाला, माझा जीप तिथे उभी आहे आणि शिंदे साहेब आणि माझा सीन आहे, तो ऍक्च्युअल सीन तिथे घडलेला आहे. ती दिघे साहेबांची खूप आवडती जागा होती, त्यामुळे तो तिथेच शूट करणं गरजेचं आहे असं प्रवीणचं मत होतं आणि विलक्षण मजा आली तो सीन शूट करताना, फार मजा आली आम्हाला. माझा सगळ्यात आवडता सीन चित्रपटातला तो आहे. एक प्रश्न असा होता की पॉलिटिकल जॉनर आणि बायोपिक, खास करून राजकीय व्यक्तिमत्व, असं मराठीमध्ये खूप कमी चित्रपट पाहिले जातात आणि साऊथने तो खरा तर ट्रेंड आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर असे चित्रपट यायला हवेत का? मी या प्रश्नाचं कारण असं विचारते की त्याच्यावरनं वाद निर्माण होतात म्हणून करणं टाळतात अनेक लोक. दुसरी याला जोडून गोष्ट आहे की जर करायचं ठरवलं याच्या पुढची भूमिका तर ती कोणाची करायला हवी? हो, असे चित्रपट यायला हवेत का? तर निश्चित यायला हवेत. मला असं वाटतं या चित्रपटाचा निर्माताच आहे तो, आत्ता तो इथे नाहीये, त्याच्या वतीने मी सांगतो की त्याचं असं म्हणणं होतं मंगेशचं की गुगल सर्च करून तुम्ही जर आनंद दिघे टाकलं तर पहिलं सिंघानी हॉस्पिटल येतं. दुर्दैवाने ती खूप वाईट आठवण आहे. आणि बाकी त्यांनी जे काम केलं आयुष्यभर 49 वर्ष
लोकांसाठी दिवस रात्र झटून समाजोपयोगी अनेक कामं केली आहेत, ती येत नाही गुगलवर. म्हणजे एक एक माणूस ज्याला लाखो माणसं मानतायत, देवासारखं मानतायत, त्याला सर्च करायला गेल्यानंतर इधर सिंघानिया किंवा खोपकर मर्डर केस अशाच बातम्या येतात फक्त. तर हे पुसलं जाऊन त्यांनी जे चांगलं केलंय त्या गोष्टी ठळकपणे आल्या पाहिजेत यंग जनरेशन समोर, ज्यांना दिघेसाहेब माहिती नाही आहेत त्यांच्यासमोर, आणि ज्यांना माहिती आहेत त्यांना अभिमान वाटावा म्हणून की येस तुम्ही खरं काय ते जगासमोर आणलं. दिघेसाहेबांचं काम लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. या हेतूने मंगेशनी या चित्रपटाची निर्मिती केली. पण मला असं वाटतं आपल्याकडे अशा इतक्या थोर व्यक्तींवर बायोपिक येण्यासाठी नॉट नेसेसरी की कॉन्ट्रोवर्सी असायलाच हवी. एखाद्याला ती निर्माण करायची आहे तर तो कुठूनही काहीतरी किडे करून ती करूच शकतो, प्रश्न तो नाहीच आहे. पण म्हणजे आता माननीय शरद पवार साहेबांवर ती बायोपिक आला तर कोणाला बघायला नाही आवडणार? एवढं मोठं काम आहे. किंवा यशवंतराव चव्हाणांवरती आलं तर कोणाला नाही बघायला आवडणार? किती मोठं काम आहे आणि किती वर्षांपासूनचं काम आहे. सो किंवा प्रतिभाताई पाटलांवरती बायोपिक गेला हवा, DY पाटलांवरती बायोपिक गेला हवा. खूप मोठी मोठी माणसं महाराष्ट्राने दिलेली आहेत, ज्यांनी तळमळींनी तळागाळात जाऊन काम केलेलं आहे. तर त्यांचं काम यंग जनरेशनपर्यंत पोचायला हवं. म्हणजे आता राजकारण सोडून द्या, पण माझी जी पुढची फिल्म आहे निळू फुलांचं बायोपिक, हे करण्यामागचा हाच उद्देश आहे की कदाचित अजून 2-3 वर्षांनी या जनरेशनला निळू फुले कोण आहे माहिती पण नसतील. दुर्दैव आहे आपलं. पण तसं नाही व्हायला पाहिजे. मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीचा इतिहास ज्या माणसाच्या उल्लेखाशिवाय लिहिला जाऊच शकत नाही, अशा माणसाच्या आयुष्यावरची कलाकृती नॅशनल आर्कायवल व्हॅल्यू म्हणून तयार झाली पाहिजे आणि ती दिसली पाहिजे लोकांना, असं मला वाटतं. पण बायोपिक जर एखाद्या राजकारणाचा करायचा झाला, अपार्ट फ्रॉम दिस, कोणाचा करायला आवडेल? अर्थात ते लोक आणि या गोष्टी खूप वेगळ्या असतात. हा, ते तिथे ती मेख आहे, कारण तो माणूस दिसला पाहिजे तसा. मला पवार साहेबांचा बायोपिक पण करायला आवडेल, पण मी दिसणार नाही तसा. मग मी दिसलो नाही तर मला डिरेक्ट करायला आवडेल, आणि हे कोणी ऐकत असेल तर त्या निमित्ताने मला निर्माताही मिळेल. माझा असा प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही अभिनेता आहात, दिग्दर्शनाकडेही यशस्वी दिग्दर्शक आहात, आणि तुम्ही गायनातही बऱ्यापैकी प्रगती आहे तुमची. आता तुम्ही गायनात काही करायचा विचार आहे का? नाही, ते झालं कसं, त्यावेळेला ती सेलिब्रिटींची सिंगिंग कॉम्पिटिशन करायची असं झीनी ठरवलं, आणि कुठे कुठे मित्रांकडे गप्पा मारताना पार्ट्यांमध्ये वगैरे गायलो, त्यांच्या कानावर गेला आणि त्यांनी मला गळ घातली की तू पण पार्टिसिपेट हो. तर मी इतर नावं बघितल्यानंतर घाबरून गेलो होतो, कारण सुमित, सीमा देशमुख, प्रिया बापट, मधुराणी गोखले वगैरे ही सगळी मंडळी गाणं शिकलेली आहेत. त्यांच्यामध्ये मी एकटा गाणं नाही शिकलेला होतो. पण माझी बायको असं म्हणाली की हेच वेगळे पण असू शकतं तुझं, की तू एकटा रॉ आहेस, तेच कदाचित लोकांना आवडेल, तू नाही म्हणू नकोस. आणि तेच आवडलं आणि ती जिंकलो मी कॉम्पिटिशन. पण ती म्हणजे ते काही तो काय माझा व्यवसाय नाही, त्याच्यावर माझं प्रेम नक्कीच आहे. मला गाण्याचं ज्ञान नाही, शिक्षण नाही, त्यामुळे मी स्वतःला गायक म्हणून घेत नाही, तो अधिकार नाही मला. पण मला गाणं आवडतं नक्की. पण त्याच्यात काही करायचं असं काही डोक्यात नाहीये. आलं गाणं एखादं तर गाईन, मध्ये गायलंच की दुनियादारीचं टायटल सॉन्ग, हा असं काही. वादाकडे कसं पाहायला हवं? आणि मी विचारण्याचं कारण आहे की RRR चित्रपट पॅन इंडियाचा किंवा KGF पॅन इंडिया, आपण मराठी म्हणून असं कधी झालं? चांगला प्रश्न आहे. आता धर्मवीरच्या निमित्ताने ते सुरू होईल, कारण धर्मवीर हैदराबाद, चेन्नई, बँगलोर, कलकत्तामध्ये पण रिलीज होतोय. झी सारखा दमदार स्टुडिओ जर पाठीशी असेल तर हे करता येणं शक्य आहे. सोलो निर्मात्याला, जो एकटा माणूस आहे, ज्याच्या मागे स्टुडिओचं बॅकिंग नाही, अशा निर्मात्याला हे करणं इकॉनॉमिकली शक्य होत नाही.
पण माझा प्रश्न उलटा आहे तुम्हाला, की KGF, RRR सारखे सिनेमे, पुष्पा सारखे सिनेमे आपण मराठी आणि हिंदी सिनेमे यायच्या आधी बघतो का? मराठीला का नाही प्राधान्य दिलं जात? जर 200 रुपये महिन्याचे चित्रपटावर खर्च करायचे तर ते पहिले मराठी चित्रपटाला का नाही खर्च होत? तिकडे जर तुम्ही मराठी सिनेमा लावला, लोक जातील? नाही जाणार. माझाच चित्रपट रिलीज होतोय, पण मीच सांगतो तुम्हाला, तिकडचे मराठी लोक जातील, तिकडचे रिजनल लोक जातील, तमिळ माणसं जातील धर्मवीर बघायला. ते पहिलं अल्लू अर्जुनचं काय बघतील, पहिलं महेश बाबूचं काय बघतील, पहिलं कमल हसनचं काय बघतील, पहिलं मोहनलालजींचं काय बघतील, पहिलं रजनीकांतजींचं काय बघतील. ह्या सगळ्यांचं काही नसेल तर ते म्हणतील अरे एक मराठी सिनेमा आलाय बघूया. ते नॉर्मल पासपोर्ट ऑफिसमध्ये इंग्लिश आणि हिंदीत बोलत नाहीत. इतका त्यांचा अभिमान, आणि माज म्हणायचंय मला, पण त्याला अभिमान म्हणूया आपण. मग आपण का नाही असं करत? आपण का पहिला जाऊन साऊथ इंडियन चित्रपट बघतो? कलाकार अशी कडवी भूमिका का नाही? कशी? त्यांचे कलाकार जेवढे परखडपणे मांडतात की आम्हाला नाही करायचं, म्हणजे महेश बाबू म्हणतो की मला ते अफोर्ड नाही करू शकत, आज म्हणाला. हो हो. आणि पण नाही, मी म्हटलंच की मागच्या माझं स्टेटमेंट आलंच होतं की हिंदीत कमी पैसे देतात, कशाला काम करू, मला त्याच्या दुप्पट पैसे मराठीत मिळतात, मला नाही करायचं काम हिंदीत. पण मग ही जी भाषिक अस्मिता जी दक्षिणेकडच्या राज्यांची जागी झाली, ती फक्त प्रेक्षकांचा रिस्पॉन्स म्हणून जागी झाली. ऑफकोर्स प्रेक्षकांशिवाय काय आहे मला सांगा? प्रेक्षक आहेत तर नाटक चालणार, प्रेक्षक आहेत तर सिनेमा चालणार, प्रेक्षक आहेत तर टेलिव्हिजन चालणार. त्यांच्याकडचा माणूस अल्लू अर्जुनचा, सूर्याचा, रजनीकांतचा पिक्चर रिलीज होतोय म्हटल्यानंतर कामधंदे बंद करतात संध्याकाळी. पहिला जाके रजनीकांत का फिल्म देखने का, असं मला माझ्या ड्रायव्हरनी सांगितलंय की मैं नहीं आऊंगा शाम को छोड़ने, रजनीकांत का फिल्म आ रहा है. असं तुम्ही तुमचं बघा काय करायचं ते. इतके पॅशनेट लोक आहेत फिल्मसाठी, इतके पॅशनेट प्रेक्षक आहेत. दुधाचा अभिषेक घालतात, याच्या पलीकडे काय करायचंय? याच्या पलीकडे रसिक म्हणजे काय असणार अजून? बरं, सगळीकडे मल्याळम, त्या फहाद फाजिललाही तेवढंच उचलून धरतात, अल्लू अर्जुनलाही तेवढंच उचलून धरतात, रजनीकांत तर देव आहेच, विजय तलाईवाला पण तेवढंच उचलून धरतात, विजय सेतुपतीलाही तेवढंच उचलून धरतात. कारण त्या लोकांनी पण ते जपलंय की ते बाहेर तोंड मारायला गेले नाहीत, ते पण त्यांच्या प्रेक्षकांशी लॉयल राहिले. तुम्हाला पटकन म्हटलं तर रजनीकांतचा हम शिवाय तुम्हाला चित्रपट आठवणार नाही हिंदी केलेला, ते सुद्धा बच्चन बरोबर. सो ते एका हाताने नाही टाळी वाजत, दोन्हीकडनं पाहिजे. कलाकारांनी पण ठरवलं पाहिजे की जर सन्मान मिळाला, जर उत्तम पैसे मिळाले तरच दुसऱ्या भाषेत काम करीन. आणि प्रेक्षकांनी, जसं मी आत्ता म्हणालो की तुमचं आर्थिक गणित प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं आपापल्या कुवतीनुसार आणि आवडीनुसार, पण तुमचं महिन्याचं एंटरटेनमेंटचं बजेट 500 रुपये असेल तर 500 रुपयातले सगळेच्या सगळे पैसे पहिले हिंदीला का जातात? आता सगळे माझे मित्र आहेत. आता ऐतिहासिक म्हणावं तर मीच हिरकणी केली आहे, दिग्पालचे 4 ऐतिहासिक चित्रपट झाले, सुबोधचे 4 बायोपिक झाले, माझ्या पहिल्या फिल्मला नॅशनल मिळालं, कच्चा लिंबू सारखा वेगळा विषय मी काढला, आदित्य सरपोतदार सारखा वेगळा विचार करणारा दिग्दर्शक झोंबिवली सारखी यंगस्टर्सला आवडेल अशी फिल्म तयार करण्याचा प्रयत्न करतो, निपुण सारखा दिग्दर्शक वसंतराव सारखी फिल्म करतो. अजून काय व्हरायटी द्यायची आहे दिग्दर्शकांनी? इतकी व्हरायटी साऊथमध्ये आहे, हिंदीत आहे, इतका कंटेंट देणारी माणसं आहेत आम्ही आहोत, पण समोर नाहीये कोणी. तुम्ही मला द्या याचं उत्तर की अजून काय व्हरायटी द्यायची आम्ही मराठी दिग्दर्शकांना? एकच दिग्दर्शक, माझंच उदाहरण घ्या, पहिला चित्रपट कॉमेडी, टिपिकल कॉमेडी केला, हाय काय नाही काय, दुसरा स्पेशल पेरेंट्सवर केला जो विषय देशासाठी महत्वाचा आहे म्हणून कच्चा लिंबू केला, तिसरा हिस्टॉरिकल फिमेल बायोपिक केला, मराठीत आजपर्यंत नव्हता इतक्या वर्षात, चौथा चंद्रमुखी केला, परत एकदा तमाशा आणि लोककलावंतांकडे. दिग्पालनी शिवधनुष्य उचलून धरलंय, फर्जंद केला, फत्ते शिकस्त केला, पावनखिंड केला, उत्तम प्रतिसाद मिळतोय. पण तो एक वर्ग आहे शिवकालीन चित्रपट बघणारा. तसा म्हणजे सचिनजींसारख्या फिल्म परत का नाही झाल्या? महेश कोठारेंसारख्या फिल्म परत का नाही झाल्या?
त्यावेळेला मामांसारखे आणि लक्षासारखे सुपरस्टार होते, आत्ता नाही आहेत. लोकांना बघायचंच नाहीये चांगलं. आणि मला असं म्हणायचं की हेच लोक प्रशांत दामलेचं नाटक हाऊसफुल करतात. हेच लोक प्रशांत दामलेनी निर्मिती केलेलं नाटक, ज्याचं डिरेक्शन मी केलंय, ज्यात प्रशांत दामले नाहीये, तेही हाऊसफुल करतात. मग हे मला असं म्हणायचं नाही की प्रत्येक मराठी चित्रपट चांगलाच आहे, अजिबात नाही. वाईट असूच शकतात चित्रपट. माझेही चित्रपट कोणाकोणाला नाही आवडले, आय ऍक्सेप्ट. व्यक्तिसापेक्ष आहे कुठला चित्रपट आवडेल नाही आवडेल. पण मराठी दिग्दर्शक हर तऱ्हेने वेगळे वेगळे चित्रपट देण्याचा प्रयत्न करतायत. परेश मोकाशी सारखा माणूस वेगळे प्रयत्न करतोय, महेश मांजरेकर वेगवेगळे प्रयत्न करतायत. आता या शारीरिक अवस्थेत सुद्धा आत्ता महेश मांजरेकरांसारख्या माणसांनी सावरकर अनाऊन्स केलाय, वीर दौडले 7 अनाऊन्स केलाय. अजून काय करायचं? एवढी व्हरायटी दाखवा ना मला कुठल्याही लँग्वेजमध्ये. आता 2 चित्रपट म्हणजे याचं प्रमोशन उत्तम, चंद्रमुखीचं प्रमोशन उत्तम. प्रमोशनमुळे हा रिस्पॉन्स वाढू शकेल का? आलं ना, आम्ही अभ्यास केला की प्रमोशन कमी पडतं असं म्हणतात ना, घ्या. एक जागा सोडली नाही चंद्रमुखीनी, एक जागा. रस्ते, ट्रेन, विमान, जहाज, कुठलीच उणीव नाही ठेवली आम्ही प्रमोशन मध्ये. एका गाण्याचे 5,000 रील्स झालेत. हा रेकॉर्ड आहे जो अमृताने केला चंद्रावरती. किंवा मेट्रो मधला पहिला फ्लॅश मॉब चंद्रमुखीने केला. किंवा ओपेरा हाऊस मध्ये लुक रिव्हील, हे आजपर्यंत झालं नव्हतं. किंवा धर्मवीरचं होर्डिंग बँड्राचं जे आहे 120x120 चं होर्डिंग, एशियातलं सगळ्यात मोठं होर्डिंग, आजपर्यंत नाही झालं. प्रमोशनच्या पण वेगळ्या वाटा शोधतोच होतो आम्ही. आणि चला इथे झी स्टुडिओ आहेत, मंगेश देसाई खंबीर निर्माता आहे. चंद्रमुखीच्या मागे तर फक्त अक्षय वर्धापूरकर होता, एकटा निर्माता होता, पण तोही मागे नाही हटला. त्यांनी हरतऱ्हेनी फिल्म प्रमोशन म्हणून मला वाटतं सामना ऑनलाईननीच बातमी केली होती का की प्रमोशन मध्ये मराठी फिल्म मागे पडतात असं म्हणणाऱ्यांना खणखणीत उत्तर चंद्रमुखीने दिलं, असं कोणतरी बातमी केली. थँक्यू सो मच.